कधी विचार केलाय का की आपल्याला भूतकाळात नक्की काय घडलं हे समजतं तरी कसं? म्हणजे आपण इतिहासाची पुस्तकं वाचतो, पण ती लिहिणारे इतिहासकार ते स्वतः भूतकाळ कसा शोधून काढतात? त्यांना ही सगळी माहिती मिळते तरी कुठून? चला, आज आपण बरोबर याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आपण बघणार आहोत की आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी नक्की कोणती साधनं वापरली जातात, म्हणजे इतिहासकार पुरावे गोळा करतात तरी कसे. तर आपला प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत इतिहासाच्या मूळ साधनांपासून. मग आपण बघू की लिखित पुरावे आणि वृत्तपत्र यांची भूमिका काय होती. त्यानंतर नकाशांसारख्या व्हिज्युअल साधनांवर एक नजर टाकू. आणि मग शेवटी हे सगळे वेगवेगळे तुकडे एकत्र जोडून इतिहासाचं चित्र कसं पूर्ण होतं हे समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे येऊया, भूतकाळाचं वाचन. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, इतिहास म्हणजे फक्त तारखा आणि घटनांची नुसती यादी नाहीये. नाही, तो पुराव्यांवर आधारित एक सखोल अभ्यास आहे. मग हे मूळ सामग्री, हे पुरावे म्हणजे नक्की काय? यांनाच ऐतिहासिक स्रोत किंवा हिस्टॉरिकल सोर्सेस म्हणतात. हे असे थेट पुरावे आहेत जे आपल्याला भूतकाळाची खरी ओळख करून देतात. आता आपण ह्या स्रोतांपैकी एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रकाराबद्दल बोलूया. तो म्हणजे लिखित पुरावे. असं म्हणायला हरकत नाही की हे शब्दच इतिहासाला आवाज देतात. आता इथे स्क्रीनवर बघा, हा जो फ्लोचार्ट दिसतोय ना, तो थेट आपल्या सोर्स मटेरियलमधून घेतलेला आहे. यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी कोणकोणती लिखित साधनं वापरली जातात याचं छान वर्गीकरण दिलं आहे. या फ्लोचार्टमध्ये काय काय आहे ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, पत्रव्यवहार आणि डायऱ्या, यातून त्या काळातल्या लोकांच्या मनात काय सुरू होतं, त्यांच्या भावना काय होत्या हे कळतं. चरित्र आणि आत्मचरित्रांमधून मोठ्या व्यक्तींचं आयुष्य आपल्यासमोर उभं राहतं. सरकारी नोंदी आपल्याला प्रशासकीय बाजू दाखवतात. आणि वृत्तपत्र, तिथं त्या काळाचा जिवंत आरसाच असतात. आणि या सगळ्यांमध्ये वृत्तपत्रांचं महत्त्व तर खूपच जास्त आहे. केसरी किंवा दीनबंधूसारखी वृत्तपत्र आठवून बघा. त्यातून फक्त बातम्या नाही कळत, तर त्या काळात लोकांचे विचार काय होते, समाजात कसली चर्चा सुरू होती, राजकीय मतभेद काय होते, हे सगळं समोर येतं. एका वृत्तपत्राची ताकद किती असू शकते हे समजून घेण्यासाठी आपण एक खूप चांगलं उदाहरण बघूया. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक बदलासाठी वृत्तपत्रांचा वापर एका प्रभावी शस्त्रासारखा कसा केला ते पाहूया. आंबेडकरांच्या पत्रकारितेमागे एकच स्पष्ट ध्येय होतं, आणि ते म्हणजे समाजातील सामान्य माणसाला शिक्षण देणं आणि सामाजिक प्रगतीसाठी त्यांना एकत्र आणणं, संघटित करणं. त्यांचा हा प्रवास सुरू झाला 1920 मध्ये मूक नायक या पाक्षिकाने. नावाचा अर्थच बघा, मुक्यांचा नेता किंवा मुक्यांचा आवाज. त्यानंतर 1927 मध्ये आलं बहिष्कृत भारत, आणि पुढे जनता व प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्र सुरू झाली. प्रत्येक नावच त्यामागचा उद्देश किती स्पष्टपणे सांगते नाही का? आणि आता हे चित्र बघा, हे त्या सगळ्या कथेला अगदी जिवंत करून टाकतं. हा बहिष्कृत भारत वृत्तपत्राचा मूळ मथळा आहे. हा फक्त एक कागदाचा तुकडा नाहीये, हा तर इतिहासाचा एक खूप मोठा, एक शक्तिशाली साक्षीदार आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण शब्दांबद्दल बोललोत. आता या शब्दांच्या दुनियेतून थोडं बाहेर येऊया आणि एका वेगळ्या प्रकारच्या स्रोताकडे वळूया. ते म्हणजे दृश्य दस्तऐवज, उदाहरणार्थ नकाशे. हो, नकाशे सुद्धा इतिहासाची माहिती देतात. अगदी बरोबर. नकाशे आणि इमारतींचे आराखडे हे फक्त आपल्याला रस्ता किंवा दिशा दाखवत नाहीत. नाही, ते आपल्याला वेळेनुसार झालेले बदल सांगतात. शहरांची वाढ कशी झाली, विकासाची कहाणी काय होती, हे सगळं सांगतात. एक उदाहरण घेऊया. जुने नकाशे पाहिले की आपल्याला कळतं की एखादं शहर कसं पसरत गेलं, कसं विस्तारलं. किंवा ब्रिटिशांनी सर्वे ऑफ इंडिया नावाचा एक विभाग स्थापन केला होता. या विभागाने संपूर्ण देशाचे नकाशे कसे तयार केले हे सुद्धा आपल्याला यातूनच समजतं. तर आतापर्यंत आपण 2 मुख्य प्रकारचे स्रोत पाहिले. एक म्हणजे लिखित आणि दुसरे म्हणजे दृश्य म्हणजे व्हिज्युअल. पण मग खरा प्रश्न येतो की इतिहासकार या वेगवेगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून एक पूर्ण चित्र कसं तयार करतात? हे खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, लिखित स्रोत आपल्याला काय सांगतात, तर त्या काळातल्या लोकांचे विचार, त्यांचे अनुभव. आणि दृश्य स्रोत काय सांगतात, तर शहरांची वाढ कशी झाली, भौतिक बदल काय झाले ते. आणि जेव्हा हे दोन्ही स्रोत एकत्र येतात तेव्हाच इतिहासाचं चित्र पूर्ण होतं. आणि हाच तर खरा मुद्दा आहे. कोणताही एक स्रोत, मग तो कितीही महत्त्वाचा असो, तो आपल्याला इतिहासाची पूर्ण कहाणी सांगू शकत नाही.
खरा इतिहास या सगळ्या स्रोतांना एकत्र जोडूनच तयार होतो आणि तेव्हाच आपल्याला भूतकाळाचं एक अधिक सखोल आणि अचूक चित्र मिळतं. आता जाता जाता एक विचार करूया. समजा आपल्याला स्वतःच्या कुटुंबाचा किंवा आपल्या समाजाचा इतिहास लिहायचा आहे, तर त्यासाठी आपण कोणते स्रोत वापरू शकतो? विचार करा. घरातले जुने फोटो असतील, पत्र असतील, काही सरकारी कागदपत्र असतील, काय काय असू शकेल? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा, नाही का?